जनसामान्यांचा निर्भीड निपक्ष बुलंद आवाज जनता ठाणेदार न्यूज। नमस्कार, मी रामा लोखंडे। जनता ठाणेदार न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत। संगमनेर तालुक्यातील एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे। संगमनेर खुर्द येथील ग्रामस्थांच्या आरोग्याशी थेट खेळ मांडणाऱ्या नगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराचा पंचनामा थेट पालकमंत्र्यांसमोर करण्यात आला आहे। नगरपालिकेचे गटारीचे दूषित पाणी थेट प्रवरा नदीपात्रात सोडले जात असल्यामुळे परिसरातील विहिरींचे पाणी विषारी बनले आहे। धक्कादायक बाब म्हणजे हेच दूषित पाणी संपूर्ण तालुक्यातील टंचाईग्रस्त भागात टँकरद्वारे पुरवले जात असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली। ही गंभीर बाब समोर येताच राज्याचे महसूल मंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा पारा चढला आणि त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जागेवरच कडक शब्दात झापले आहे। पाहुयात आमचा सविस्तर रिपोर्ट जनता ठाणेदार न्यूजच्या माध्यमातून। संगमनेर पुढचा प्रश्न आहे की प्रवरा नदीमध्ये नगरपालिकेने संपूर्ण गटार सोडलेली आहे। त्यामुळे प्रश्न निर्माण एक असा झालेला आहे की प्रवरा नदीच्या आजूबाजूला जेवढे ग्रामपंचायतच्या विहिरी आहेत त्यामध्ये संगमनेर खुर्ची आहे, रायतवाडी, झोळ, चन्नापुरी, रायत या सगळ्यांच्या विहिरीला गटारीचं पाणी अटॅच झालेले आहे। आणि साहेब मग तुम्ही काय केलं मग ही तक्रार करतात त्याची काय कारवाई केली तुम्ही? आणि साहेब एक मिनिट, काय कारवाई केली तर तुम्हाला मी योग्य प्रश्न विचारलाय। आपण झोपा काढायच्या सगळ्यांनी काय दंडात्मक कारवाई केली तुम्ही? नियम माहिती आहे तुम्हाला काय तो? भंडारदऱ्यापासून तर ओझरपर्यंत हा कालवा आहे। मग कालव्यामध्ये असं पण सोडता येतं का? दंडात्मक कारवाई केली म्हणजे काय? तुम्हाला कळतं कारवाई म्हणजे काय? नदी नाही, तो कालवा आहे तो। मग कालवा स्वच्छ ठेवता कोणाची आहे? मग काय फक्त दंडात्मक कारवाई करतो आपण? एसटीपी बाबत पण कळवलेलं आहे। पण नाही ते एसटीपी पण ते आज पाणी घाण सोडतात, पुढे असू देत का नाही कारवाई केली? आपण काढण्याचं पाणी बंद केलं आपण वेळोवेळी एसटीपी बाबत पण कळवलेलं आहे सर, त्यांच्याकडून कारवाई होत नाही। नगरपालिकेला एसटीपी बाबत पण कळवलेलं आहे। त्यांच्या विरुद्ध गुन्हा का दाखल करण्यात? त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे ना। घाण पाणी कालव्यात सोडलेलं आहे, नदी पात्राचं पाणी सोडणं वेगळं, हा कालवा आहे हे तर माहिती तुम्हाला, तो माहिती आहे तुम्हाला। मग काय नाही सांगा ना, कालव्यात घाणी पाणी सोडण्याचा नियम काय सांगा? तुम्हाला नियम माहिती आहे का? नसेल तर नाही म्हणून थोडं गरज नाही। झोपा काढायचा आपण नाही केली म्हणजे तुम्हाला काही चिंता नाहीये, काय गरज नाही तुम्हाला। काय ना फोन लावा, बोलू साहेब अजून एक महत्वाचं की ज्या पंचायत समितीला टँकर जे रायतवाडी आणि संगमनेर खुर्च्या विहिरीहून जे भरले जातात ते संपूर्ण दूषित पाणी आहे साहेब, आणि तेच पाणी आपण लोकांना पुरवतोय। त्याच्यात एक महत्वाचा मुद्दा आहे, नगरपालिकेला त्यांचे कंपोस्टचे जे खड्डे डोंगर लागले होते ते सगळे उपसले आणि ते नदीच्या कडेला आणून जे विहीर सांगतायत सरपंच, त्या विहिरीच्या शेजारी ज्या एका खाजगी जमिनीमध्ये ते पुरलेले आहेत ते सगळे कंपोस्ट उचलले दोन अगदी बुजवलेले सरपंचांनी तक्रार सुद्धा ती केली आणि त्याच्यापेक्षा चंद्रपूरची 3 वर्षापासून विहीरमध्ये आहे यांच्यामुळे। किती वर्षापासून दुसऱ्या विहिरीचं पाणी चालू आहे। अहो राणे साहेब, तक्रार आम्ही करतो, तुम्ही का नाही तक्रारी करते? आम्ही तुमच्या बरोबर आहे ना, तुम्ही कधी हाका मारले आम्ही आलो नाही। तुमच्या ग्रामसभेचा का नाही ठराव? आम्ही तुमच्याकडे ठराव मागवतो। यांची जी जुगलबंदी ना, नाही ही जुगलबंदी क्लिअर झाली पाहिजे साहेब। वेळोवेळी फक्त संगमनेर खुर्द वाईट होऊ राहिले, पण या 5-7 गावांसाठी भांडणारा फक्त संगमनेर खुर्च्या आम्हीच आहेत आणि कोणीच लक्ष घालीत नाहीत। आणि दुसरी गोष्ट की जे कंपोस्ट डेपो आहेत, आजूबाजूचे विहिरी आहेत,
संपूर्ण लाल पाणी उतरलेले आहेत. अनेक वेळेस आम्ही नगरपालिकेकडे अर्ज दिलेत, पण त्याची दखल घ्यायला कोणी तयार नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे कोणी तर? सगळा अहवाल आलेला आहे. ठीक. हॅलो